नमस्कार विद्यार्थ्यांनो, DAV मॉडेल पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी घटक पाठ 26 इलाच्या घरी यामधील भाग 1 अभ्यासू। ठीक आहे, तर बघा मुलांनो, सर्वात अगोदर पाठाचं वाचन करून घेऊ। पाठ 26 इलाच्या घरी। ऐकावं म्हणा। गौरी म्हणते, अगं इला, तू नव्या घरी केव्हा गेलीस? इला म्हणाली, मागच्या रविवारी। त्यानंतर गौतम म्हणतो, कसं आहे तुझं घर? इला म्हणाली, छान आहे, उद्या रविवार आहे। मी पत्ता सांगते, तुम्ही उद्याच या माझ्या घरी। उषा म्हणाली, आम्ही उद्या 11 वाजता तुझ्या घरी येऊ। सगळेजण पत्ता शोधत इलाच्या घरी येतात। इलाची आई सर्वांचे स्वागत करते। अंकिता म्हणाली, अय्या इला, कसलं हे तुझं घर? ही तर उंच इमारत आहे। अंजू म्हणाली, आणि इमारतीभोवती छान फळबाग पण आहे। रेहाना म्हणाली, आम्ही बागेत फिरलो, आंबा, कवठ, बोर, पपई अशी वेगवेगळी फळझाडं पाहिली। इलाची आई म्हणाली, मुलांनो, तुम्ही आमच्या घरी आलात, गोड गोड खाऊ खा, माठातलं गारगार पाणी प्या, खेळा आणि मजा करा। मुले थोडा वेळ खेळतात। गौरी म्हणाली, इला काकू, येतो आम्ही। सर्वजण, वा, आजची सुट्टी मजेत गेली। तर बघा, इथे इला आणि त्याची आई आणि इलाचे जे सगळे मित्रमैत्रिणी आहेत ते सगळेजण इलाच्या घरी जातात आणि छानपैकी मस्ती करतात, मजा करतात, खेळतात, गोड खाऊ खातात। ठीक आहे, तर त्या संदर्भात माहिती दिली आहे, तर आपण थोडक्यात बघू। गौरी इलाला म्हणाली, अगं इला, तू नव्या घरी कधी गेलीस? काय झालं की इला म्हणजेच त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे इलाने काय केलं, नवीन घर बांधलं आणि ती आपल्या नवीन घरी काय झाली, शिफ्ट झाली होती। ठीक आहे, आणि त्यामुळे गौरी इलाची मैत्रीण आहे, ती इलाला म्हणते, तू नव्या घरी केव्हा गेलीस? तेव्हा उत्तर देताना इला म्हणाली, मागच्या रविवारी। तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की इला नव्या घरी कधी गेली, तर उत्तर लिहायचं रविवारी। ठीक आहे, त्यानंतर गौतम इलाला म्हणतो, कसं आहे तुझं घर? तुझं घर कसं आहे, दाखवशील की नाही? अशा पद्धतीने गौतम इलाला म्हणतो, तेव्हा इला म्हणाली, छान आहे, आणि बघा उद्या रविवार आहे, छानपैकी सुट्टीचा दिवस आहे। मी तुम्हाला पत्ता सांगते, तुम्ही सगळेजण उद्याच या माझ्या घरी, असं इला सगळ्यांना म्हणते। त्यानंतर उषा म्हणाली, आम्ही उद्या 11 वाजता तुझ्या घरी येऊ। बघ इला, आम्ही उद्या 11 वाजता तुझ्या घरी येऊ, सगळी तयारी करून ठेव। ठीक आहे, अशा पद्धतीने उषा कोणाला म्हणते, इलाला म्हणते। त्यानंतर बघा, सगळेजण पत्ता शोधत इलाच्या घरी येतात आणि बघा काय होते, सगळेजण जेव्हा इलाच्या घरी येतात तेव्हा इलाची जी आई असते ती सर्वांचे स्वागत करते। आणि त्यानंतर अंकिता ही एक इलाची मैत्रीण असते त्या सगळ्यांमध्ये, आणि तिला खूप आश्चर्य होतो आणि त्यामुळे ती काय म्हणते, अय्या इला, कसलं आहे तुझं घर? ही तर उंच इमारत आहे। अंकिताला आश्चर्यच होतो तेवढं मोठं घर पाहून, आणि ती काय म्हणते की ही तर उंच इमारत आहे, हे असं तुझं घर आहे? किती मोठं घर आहे, असं अंकिता म्हणते। त्यानंतर अंजू म्हणाली, आणि इमारतीभोवती छान फळबाग पण आहे, आणि किती छान, इमारतीच्या आजूबाजूलाच काय आहे, एक फळबाग आहे। इथं बघा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की इमारतीभोवती काय आहे, तर इमारतीभोवती छान फळबाग आहे। त्यानंतर रेहाना म्हणाली, आम्ही बागेत फिरलो। रेहानाच्या म्हणजे इलाच्या इमारतीच्या आजूबाजूला जी फळबाग असते, बाग असते, त्या बागेमध्ये ते सगळेजण फिरतात आणि त्यामध्ये बघा त्यांना काय दिसतात, आंबा, कवठ, बोर, पपई अशी वेगवेगळी फळझाडं त्यांनी पाहिली। त्यांना आंबा, कवठ, बोर, पपई अशी वेगवेगळी फळझाडं त्या बागेमध्ये दिसली। त्यानंतर इलाची आई सगळ्यांना म्हणते, मुलांनो ऐका, तुम्ही आमच्या घरी आलात, आम्हाला खूप आनंद झाला। अशा पद्धतीने आई सर्वांना उद्देशून म्हणते, आता काय करा, तुम्ही गोड गोड खाऊ खा, मी तुमच्यासाठी गोड गोड खाऊ बनवला आहे, आणि त्यासोबतच माठ म्हणजे माहिती आहे ना, जे रांजण आपण म्हणतो,
एक प्रकारचे जिथं थंड पाणी राहते, माठ. आजकाल तर माठाची जागा कोणी घेतली आहे? रेफ्रिजरेटरने घेतली आहे, नाही का? फ्रीजने घेतली आहे. कुणाच्या घरी साधारणतः माठ दिसतच नाही. पण त्या काळामध्ये साधारणतः इलाच्या आईच्या घरी, म्हणजे इलाच्या घरी माठ होतं, आणि म्हणून इलाची आई सगळ्यांना म्हणते की माठातलं गारगार पाणी प्या, खेळा आणि मस्तपैकी मजा करा. मुले थोडा वेळ खेळतात बघा, सगळेजण आनंदाने एकमेकांसोबत मस्त गप्पा गोष्टी सांगतात, खेळतात. त्यानंतर गौरी इलाला म्हणते, इला म्हणजे इला आणि इलाची जी आई असते त्या दोघांना उद्देशून गौरी म्हणते की इला, काकू येतो आम्ही आता जातो. तेव्हा सर्वजण वा, आजची सुट्टी मजेत गेली. सर्वजण म्हणतात की वा, किती छान, आपण इलाच्या घरी आलो, गोड गोड खाऊ खायला भेटलं, मस्तपैकी खेळलो, बागेमध्ये फिरलो, आजची रविवारची जी सुट्टी आहे ती मस्तपैकी मजेत गेली. तर लक्षात आलं मुलांनो, अशा पद्धतीने सर्व मुलांनी रविवारच्या सुट्टीचा आनंद घेतला. त्यानंतर प्रश्नोत्तरे बघून घेऊ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इला नव्या घरी केव्हा गेली? उत्तर, इला नव्या घरी रविवारी गेली. 2. इमारतीभोवती काय आहे? इमारतीभोवती छान फळबाग आहे. पाठात कोणकोणत्या फळझाडांची नावे आली आहेत? उत्तर, या पाठात आंबा, कवठ, बोर आणि पपई ही फळझाडांची नावे आली आहेत. तर मुलांनो, तुमच्यासाठी गृहपाठ आहे, तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहून घ्या. तुम्हाला माहीत असलेल्या 12 फळझाडांची नावे लिहा. धन्यवाद.